नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की चैतन्यची तब्येत खराब झालेली असते तेव्हा सायली देखील अतिशय चिंतामध्ये पडलेली असते आणि ती अतिशय घाबरते. आणि त्याच वेळेस अचानक त्या ठिकाणी अर्जुन येतो आणि अर्जुन हा सायलीला बोलतो, सायली, आज मला समजले की मी जरी बाहेर गेलेलो असलो तरी माझ्या बायकोला किती माझी काळजी असते ते. आज माझ्या सिक्सीने काम केले. मला वाटलं की माझी बायको संकटामध्ये आहे आणि मी तिच्या मदतीला जावं आणि मी त्यामुळेच इथे धावत आलो. आणि तेव्हा चैतन्य देखील आनंदित झालेला असतो आणि तेव्हा अर्जुन हा सायलीला बोलतो, आज प्रॉमिस डे आहे ना, आणि प्रॉमिस डेच्या दिवशी मी तुला प्रॉमिस करतो की तुला एकटीला सोडून कुठेही कधीही जाणार नाही. त्यानंतर आपण पाहतो अर्जुन आणि सायली हे पोलीस स्टेशनमध्ये अस्मितावर झालेल्या हल्ल्याची तक्रार करण्यासाठी गेलेले असतात. आणि इन्स्पेक्टर विचारतो, त्या आरोपीला तुम्ही पाहिले आहेत का, तो कसा दिसायला होता. तेव्हा सायली बोलते, आरोपी नव्हता तर एक महिला आरोपी होती. जरी तिने मास्क घातलेला असला तरी तिच्या शरीर रचनेवरून ती एक महिला होती असं मला वाटतं. तर नंतर सर्वजण मिळून CCTV फुटेज चेक करू लागतात आणि त्याच वेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी साक्षी ही आपला चेहरा झाकून पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि हवालदार त्यांना विचारतो, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे. तेव्हा ती साक्षी सांगते की मला मैफत शिकरेला भेटायचं आहे. आणि त्यावेळेस सायली आणि अर्जुन देखील पोलीस स्टेशनमधून बाहेर जात असतात आणि तेव्हा सायली आणि साक्षीची नजरानजर होते. तेव्हा सायलीच्या मनामध्ये त्या महिलेविषयी संशय निर्माण होतो तर साक्षी मात्र अतिशय घाबरलेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली आणि अर्जुन साक्षीला ओळखणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.